आयशाची आई आपल्या किचनमध्ये आलेली आहे. तुमचं मनापासून स्वागत. आणि कसं वाटतं ते इंडियात 2 महिने? मला एकदम रिफ्रेशिंग असतं इंडियाला येणं. हो ना. पण दुबईची शिस्त आणि इकडची शिस्त जमीन आसमानाचा फरक आहे. नाही, दुबईत कसं होतं, मी पण जॉब करते त्याच्यामुळे तिकडे पूर्ण वीक सगळ्यांची धावपळ चालू असते. बरं. मी इकडे आलं की 2 महिने एकदम निवांत. नाही, पण ट्रॅफिक जॅम वगैरे असले काही पदार्थ तिथे हे नाही आहेत ना प्रॉब्लेम? ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम असतो. हां, पण इतका नाही. नाही, तसं म्हटलं तर भरपूर असतो ट्रॅफिक. बरं. म्हणजे आधी आम्ही जेव्हा शारजात राहत होतो तेव्हा हिला शाळेला जायलासाठी 6 वाजता बसमध्ये बसायला लागायचं. शाळा असायची 7:30-7:40ची. बापरे, म्हणजे 1-1.25 तास लागायचाच म्हणजे. आणि डिस्टन्स म्हटलं तर फक्त वॉकिंग माणूस अर्ध्या तासात जाईल. ओके, आपण काय बनवणार आहोत? आपण आता रोटी चिल्ला बनवणार. रोटी चिल्ला हा कुठला पदार्थ आहे? कोणी बनवला, शिकवला कोणी बनवला? हा असंच मी एकदा पुस्तकात वाचून मी ट्राय केला होता आणि जमला. ओके, मला साहित्य सांगता काय काय? रोटी चिल्ला ना? रोटी चिल्ला. ओके. आपण पालेभाज्या घेतल्या आधी. पालक, मेथी, कोथिंबीर, ही कणिक आहे आपली नेहमीची रेग्युलर. हे डाळीचं पीठ, टोमॅटो, चीज, मिरच्या, दही, कांदा, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितले. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करणार आपण पहिल्यांदा? पहिले आपण बॅटर बनवून घेऊया त्याचं. तर त्याच्यासाठी आपण थोडे हे पालकाची पानं घेऊया. त्याच्यानंतर ही मेथीची पानं घालूया. ही कोथिंबीर. ओके. आता समजा ही मेथी आहे, पालक नसेल तर काय करता येईल आपल्याला? जनरली आपण कुठचीही पालेभाजी घातली चालेल. आणि अगदी म्हणजे जर का मुलाला कोबी आवडत नसेल, गाजर आवडत नसेल, ते घातलं तरी चालतं. कांद्याची पात सुद्धा चालेल. जे हो, थोडंसं हिरवं पाहिजे. हिरवं पाहिजे आणि पौष्टिक भाज्या आपल्याला घालायच्या असतील त्याच्यात घालून घ्यायच्या. करेक्ट. ओके, आता काय करायचं आपल्याला? आता याच्यामध्ये आपण मिरच्या घालूया थोड्या. आणि डाळीचं पीठ घालूया. बरं. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ, हळद आणि तिखट घालूया. आणि त्या ह्याच्यात आपण पाणी घालून हे बॅटर तयार करू. आता हे आपले बॅटर तयार झालं. आता काय करायचं? आता आपण कणिक भिजवून घेऊया. ओके, बॅटर आपण बाजूला ठेवूया. याच्यामध्ये आपण कणिक घेऊया. ही आपली रेग्युलर कणिक आहे. रेग्युलर कणिक आहे. ईशा, तू काय बनवतेस की नाही? आईला काही मदत करतेस की नाही? पालेभाज्या निवडून देते. इट्स अतिशय कंटाळवाणं काम आहे पण ते. नाही, मला नाही येत कंटाळा. अच्छा, तू मग पालेभाजी निवडताना तू काय बघतेस? टीव्ही वगैरे बघतेस? हो. हां, म्हणजे थोडासा साईड बाय साईड टाइमपास चाललेला असतो. त्याच्यात आपण मीठ, थोडंसे हळद, आता थोडं दही. ओके. आणि पाणी आणि तेल घालून नेहमीसारखी मळून घ्यायची. ओके. आम्ही काय करतो आता पाणी आणि तेल घालतो आणि व्यवस्थित मळून घेतो. आता पुढं काय करायचं आपल्याला? तर आपल्याला ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे. बरं. आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घालूया. हो. आणि ह्याच्यावर आपण आता हे बॅटर घालूया. आणि हे बॅटर स्प्रेड करायच्या आधीच आपण त्याच्यावर थोडा कांदा, थोडा टोमॅटो परत त्याच्यावर बॅटर. म्हणजे ते कांदा टोमॅटो पडत नाही. आपण जेव्हा हे पलटी करू ना, करेक्ट, तेव्हा ते कांदा टोमॅटो पडून नाही जाणार. इसको बोलते आयडियाची फायडिया. आता आपण ह्याच्यावर ना झाकण ठेवूया आणि ते एका साईडने त्याला शिजून देऊया. बरं. तर हे झालं असेल. आता आपण उलटे करूया त्याला. सॉरी. ओके. खालच्या साईडने पण आपण पीठ शिजर करून घेऊया. बरं. आता हे कशाबरोबर खायचं? हे टोमॅटो केचप बरोबर. टोमॅटो केचप. आता कसं फक्त ह्याच्यावर चीज टाकायचं राहिलेलं आहे. ते आता हे परत एकदा पलटी जेव्हा तुम्ही माराल. हो, झालं ना? झालं. आता आपण ह्याच्यावर चीज टाकूया.
आणि हे मेल्ट होण्यापर्यंत ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं की ते वरचं चीज लगेच मेल्ट होतं. क्या बात आहे, मस्त लागेल ना. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोटी चिल्ला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक, मेथी, कोथिंबीर, गव्हाचं पीठ, बेसन, टोमॅटो, चीज, हिरव्या मिरच्या, दही, कांदा, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पालक, मेथी आणि चिरलेली कोथिंबीर घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, बेसन, हळद, तिखट आणि मीठ घालून बॅटर तयार करावं. गव्हाच्या पिठात मीठ, हळद, दही आणि तेल घालून कणिक भिजवावी. भिजवलेल्या कणकेची पोळी लाटून ती तव्यावर एका बाजूने भाजून घ्यावी. या पोळीवर कांदा, टोमॅटो, पालेभाज्या आणि बेसनाचं बॅटर घालावं आणि एका बाजूने चिल्ला 4 ते 5 मिनिटं वाफवून घ्यावा. थोड्या वेळानं परतून दुसरी बाजूही खरपूस भाजून घ्यावी. त्यावर चीज घालावं आणि रोटी चिल्ला टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावा.